मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे. आज माझ्यावर खूप प्रेम करणारा माझा नवरा दिसत नाही, पण माझ्यासोबत असं होईल मला वाटलं नाही. असं अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे हे अत्यंत खूप मोठा दुःख आहे. आज मी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. याचे मध्ये खूप चढ उतर राहील. आज मला लोक उपमुख्यमंत्री म्हणून पाहत असेल, कोणी उपमुख्यमंत्रीची पत्नी म्हणून, पण अशा काही आठवणी आहे ते मी कधी विसरू शकणार नाही. काल मला शपथ घेताना माझे हात थरथरत होते, पण आवाज मात्र कडक होता. कारण काही गोष्टी अशा असतात की करून दाखवावी लागतात. ही खुर्ची नाही तर आपण आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची जिद्द आहे. मी आज जे विचार केलेला आहे ते माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मी आतून खूप दुःखी आहे, पण मी ते दाखवू शकत नाही. महाराष्ट्रात अनेक दुःखी आहे. आज अनेक लोकांच्या मनात प्रश्न चालले असतील. काही लोक नाराज आहे, काही म्हणतात इतक्या घाई का. मी म्हणते राजकारण थांबत नाही. आपल्याला काहीतरी करायचं आहे. हा निर्णय मी कोणाच्या दबावाखाली घेतलेला नाही. हा विचार मी अंतर्मनाने घेतला आहे. तुमच्या अजितदादा त्यांनी मला सांगितलं, काम थांबवू नको. आज मी मुख्यमंत्री म्हणून उभी आहे, पण अजूनही माझी ओळख सुनेत्रा अजित पवार. मी सुनेत्रा जिला नवऱ्याची नेहमी साथ होती. आणि हो, माझा संघर्ष माझा आहे, पण मी जे करेल ते तुमच्यासाठी. आज तुम्ही मला बघत असाल तर तुम्हाला स्पष्ट करायचा आहे, मी घेतलेला शपथविधी तुम्ही खुश आहात का ते सांगा. कारण की जे काम तुमच्या अजितदादाने पूर्ण करू शकले नाही ते मी पूर्ण करणार. मी कधी मागे हटणार नाही. मी जिद्दीने पुढे जाणार. हो, याच्यामध्ये खूप काही सहन करावे लागतात, हे मान्य आहे. पण मी हार मानणार नाही, कारण तुमच्यासाठी उभी राहील. मी सुनेत्रा अजित पवार बोलते. आज मी दुःखी आहेच. खरं सांगायचं, माझा नवरा अजित याचा स्वभाव कडक होता, पण त्यांनी जबाबदारी छान पाडली. सकाळी लवकर उठून घरातून निघून रात्री उशिरा घरी परत येणे. चेहऱ्यावर थकवा असूनही घरात कधी वादविवाद केले नाही. रात्री कितीही उशीर झाला तरी जेवली का विचारून, हे सर्व मी माझ्या आयुष्यात. बहिणी भावांनो, राजकारण कधी आमच्या घरात नव्हता. घरात नेहमी आनंदाचे वातावरण होतं. हसणं खेळणं तर कधी विजयी होणं, पण जबाबदारी ही कायम असायची. मला माहीत आहे, आमच्या वादविवाद झाले, काही गोष्ट मतभेद झाले, पण आमच्यात विश्वास नेहमी कायम असायचा. लोकांना वाटतं राजकारणात असलेली बायकोने शांत असते, पण तसं काही नाही. पण मी काही चुकल्यावर मी त्यांना प्रश्न विचारायची, जे योग्य वाटत नाही, आणि त्यांनीही माझं ऐकलं. आमच्या आयुष्यात खूप वेळा चढ उतार आले. विरोधकांनी आरोप केला, संशय घेतले, लोकांनी टोमणे मारले आणि हारही घातले, पण मी कायम त्यांच्यासोबत होती. प्रत्येक कामामध्ये मी त्यांच्याबरोबर खांदा लावून उभी होती. 28 जानेवारी दिवस, तो दिवस मी कधी विसरू शकत नाही. मला फोन आला. ओळखीचा आवाज होता, पण बोलणं अनोळखीसारखं. त्यांचं बोलणं ऐकून क्षणभर मला काही समजलं नाही. माझं डोकं बधीर झालं. अजितदादा नाही राहिले. ते त्या क्षणी मी ओरडली. मी बधीर झाली. माझा नवरा माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला. घरात लोक जमा झाले, आवाज गर्दी, पण मी शांत होते. 3 दिवस त्यांना जाऊन
आणि त्यांचा 3 दिवसात माझ्यासमोर एक प्रश्न उभा राहिला. अजितदादाचं काम, पण हे काम का थांबवायचं? माझं मन मला खात होतं. लोक बोलायला लागले, पण माझ्या मनाला माहिती, माझा निर्णय मी करेल. ते फक्त योग्य निर्णय घेऊन करेल. माझा नवरा कधी थांबणारा माणूस नव्हता. त्यांचे काम सतत चालू असायचं. त्या क्षणी मी पत्नी म्हणून नाही, मी माझा विचार केला. जर या कामापासून मागे हटले तर नवरा अजित पवार यांचे आयुष्य फक्त आठवण म्हणून राहील. हो, मी खरंच काम करेल. मी माझ्या नवऱ्याचा पावलावर पाऊल टाकून चालणार आहे. माझा नवरा कुठे तरी शांतपणे पाहत असेल, कारण मी जे काय करेन ते स्वतःसाठी नाही, त्यांच्यासाठी, तुमच्यासाठी. मी घेतलेले शपथविधीसाठी तुम्ही खुश आहात का? खरं सांगा. माझं दुःख माझं आहे, पण महाराष्ट्राचं काम दुःखासाठी थांबवता येत नाही. आज मी इथे उभी आहे कारण महाराष्ट्र थांबू शकत नाही. मी आहे नेहमी तुमच्यासाठी, तुमच्या कामासाठी, अगदी शेवटच्या